सर्वांना सविनय जय भीम। आज आपण खामगाव शहरातील रहिवासी आदरणीय दादारावजी हिलोडे, भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान शहराध्यक्ष यांची मुलाखत अरुणोदय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यांच्या आतापर्यंतच्या एकंदरीत सामाजिक आणि धार्मिक कार्य तथा विविध क्षेत्रातील योगदान यांच्याबाबत त्यांच्याकडून सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। ही मुलाखत सर्वांनाच नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊया। आपला परिचय आपण सांगावा। मी दादाराव सापुर्डा हिलोडे, राहणार खामगाव, दाळफैल तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा इथे रहिवासी असून मी सतत धम्मकार्यामध्ये 1984 पासून कार्यरत आहो। तरी माझं शिक्षण 1978 मध्ये 12 वर्ग पास झालं आणि वयाच्या 16 वर्षापासून मला कुस्ती खेळण्याचा छंद व कबड्डी खेळण्याचा छंद होता। आणि तसेच ते करत असताना मी 1980 मध्ये नगर परिषदेचे कर्मचारी म्हणून मला माझी नियुक्ती झाली। त्यावेळेसपासून मी धम्मकार्यामध्येच नेहमी असतो आणि तसंच मला धम्मकार्याची आवड असल्यामुळे माझं 1984-85 मध्ये सन्माननीय बनते ठीत बुद्धीजी अध्यक्ष असताना मी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले। तसंच मी भारतीय बौद्ध महासभेचा 84-85 पासूनचा सदस्य व पदाधिकारी राहिलेला आहो। माझं एकच ध्येय होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली त्याच्यामध्ये आजीवनभर त्याचे काम करावे व सन्मानाने त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे तसेच ज्यावेळेस 1984 मध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आले होते, त्यावेळेस मी त्यांना माझ्या एका महिन्याचा पूर्ण पगार म्हणजे 385 रुपये मी त्यांना मतदानरूपी या भारी बहुजन महासंघाला मी दान दिला होता। तर तसेच मी आनंदराव आंबेडकर आणि त्यांची टीमसोबत मी अहोरात्र अकोला मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरलो। तसेच नोकरीवर असताना मी बाळासाहेबांची सेवा केली, त्यांच्या पक्षाबद्दल काम केलं। तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की आजपर्यंत मी कुस्तीगीर परिषदेमध्ये काम केलं। कुस्तीगीर परिषदेचा माझा छंद होता। मी विदर्भ कुस्तीगीर परिषदेचं विदर्भपटू म्हणून काम केलेलं आहे। तसेच सध्या मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा पदाधिकारी असून बुलढाणा जिल्हा पदाधिकारी आहे। तर तरी मी सध्या माझ्याकडे पद बुलढाणा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचं व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतो आणि बुलढाणा जिल्हा पदाधिकारी आहे। तसेच भारतीय बौद्ध महासभेचं मी खामगाव शहराध्यक्ष 1917 पासून रुजू आहे। आजपर्यंत माझा कार्यकाळ असा आहे की मी समता सैनिक दलमध्ये सैनिक म्हणून मी 1917 मध्ये सैनिक झालो आणि आजपर्यंत माझा प्रवास असा आहे की मी सध्या डिव्हिजन ऑफिसरपर्यंत समता सैनिक दलमध्ये कार्यरत आहो। तर तसेच मी ज्या वेळेस बाळासाहेबांचं ज्या ठिकाणी सभेला उपस्थिती माझी नेहमी असते आणि बाळासाहेबांसोबत माझं चांगले संबंध असून आंबेडकर घराण्याचे माझे संबंध आहेत। तरी मी सध्या पण बाळासाहेबांचा अनुयायी आहे आणि जिथे पण बाळासाहेबांची व आंबेडकर घराण्याची सभा वगैरे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी मी आवर्जून महाराष्ट्रामध्ये कुठे असो मी उपस्थित राहतो। तसेच सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मी सध्या आपण आतापर्यंत समजा आपण डिव्हिजनल ऑफिसर आहात असं म्हणा, तर आपण आतापर्यंत म्हणजे समता सैनिक दलाचे किती शिबिर राबवले? मी समता सैनिक दलाचे शिबिर कमीत कमी 15 ते 20 शिबिर राबवले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी शिबिराला उपस्थिती दिली आणि सैनिकांना घडवण्याचं काम केलं। आपलं धम्मकार्य साधारणतः कोणत्या वर्षी सुरू झालं असेल? माझं धम्मकार्य 1984 ते 85 पासून सुरू झालं। आणि मग समजा आपल्या घरची परिस्थिती कशी होती? माझ्या घरची परिस्थिती
चांगली होती. माझे वडील नगर परिषदमध्ये कर्मचारी होते आणि माझ्या घरी शेती वगैरे आहे आणि होती आणि आहे, आणि त्यामुळं मी समाजकार्याला माझ्या घरूनच माझी परवानगी चांगली होती आणि त्यांनी मला ते समाजकार्यासाठी परवानगी दिली. तुमची धर्मपत्नी सुद्धा तुम्हाला सहकार्य करते? माझी धम्मपत्नी माझ्या सदैव पाठीशी असते आणि 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 धम्मकार्यामध्ये ती पण अग्रेसर असते आणि मला पूर्णपणे ते धम्मकार्य करायला परवानगी देते. तुम्हाला किती मुलं आहेत? मला 4 मुलं आहे आणि 1 मुलगी आहे. ते काय करतात? 4 मुलं माझे, एक मुलगा माझा एअर इंडियामध्ये आहे सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांनी, आणि दुसरा मुलगा कंपनीमध्ये हे असिस्टंट मॅनेजर आहे, आणि तिसरा मुलगा माझा बँकेमध्ये आहे, प्रायव्हेट बँकेमध्ये आहे. एकूणच आपल्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आपण समाजकार्यामध्ये अग्रेसर आहात. आपणाला आतापर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून आणि इतर जे कार्य असतील त्या माध्यमातून कोणकोणते पुरस्कार आतापर्यंत आपल्याला मिळाले आणि कोणत्या साली मिळाले? प्रथमतः मला पुरस्कार मिळाला 2020मध्ये, ज्यावेळेस कोरोना चालू झाला, त्यावेळेस मी शहरातील गरीब वस्तीमध्ये व धम्म बांधवांना मी अन्नधान्याचे किटचे वाटप केले आणि प्रत्येक वार्डामध्ये 100पर्यंत किट वाटप केल्या आणि एकूण खामगाव शहरामध्ये मी 45 क्विंटल धान्याचं वाटप केलं. तेव्हा पहिला पुरस्कार मला कोरोना योद्धा म्हणून मला 2021मध्ये मला कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळाला. कुणाच्या माध्यमातून? मला जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी आणि सन्माननीय DYSP साहेब खामगाव आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला कोरोना योद्धा म्हणून. पहिला पुरस्कार मिळाला. नंतर आपल्याला किती पुरस्कार मिळाले? एकूण मला चार पुरस्कार मिळाले. पहिला पुरस्कार कोरोना योद्धा, दुसरा पुरस्कार मिळाला मला अतिशबाई खराटे यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त मला समाजसेवकाचा पुरस्कार मिळाला, आणि तिसरा पुरस्कार मिळाला मला नगर येथे मिळाला मला छत्रपती संभाजीराजे समाजभूषण पुरस्कार मिळाला, आणि चौथा जो पुरस्कार मिळाला आता मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्ड पुरस्कार मिळाला 2025चा. आपण सामाजिक आणि धर्मकार्यामध्ये इतर कोणते उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत? मी शहराध्यक्ष असताना मी रक्तदान शिबिरे राबवले, समता सैनिक दल शिबिर राबवले, महिला शिबिरं राबवले, तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून शहरामध्ये बरेचसे वयोवृद्ध जे समाजसेवक आहेत त्यांना मी सन्मानित केलं, आणि प्रत्येक शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारीला मी सैनिकांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आपल्या तालुक्यातील सन्माननीय ज्येष्ठ मंडळी जे आहेत धम्मसेवेमध्ये बाळासाहेब आंबेडकर घराण्याचे जे एकनिष्ठ आहेत त्या सर्व सन्माननीय सदस्यांचा मी सन्मान केलेला आहे. प्रमाणपत्र देऊन शिल्ड देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आतापर्यंत आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये आपण या नवीन जे कार्यकर्ते येऊ पाहतात भारतीय बौद्ध महासभेमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये, तर या सर्वांना आपण काय संदेश देऊ शकाल? माझे सर्व धम्मबांधवांना एकच विनंती आहे की आपण पुढचं आयुष्य किंवा तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीजीने आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहावं, समता सैनिक दलमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, गाव तिथं शाखा स्थापन करावी, आणि प्रत्येक ग्रामीण भागातून व शहरा भागातून जास्तीत जास्त सैनिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि तसेच समाजाच्या रक्षणासाठी बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे माध्यम आपल्या डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आंबेडकर घराण्याशी व समाजाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करावे. वा, खूपच छान. आपण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आला आणि आपलं मोलाचं जे कार्य आहे हे सर्वांसमोर मांडलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जय भीम. जय भीम.